नमस्कार मित्रांनो. तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मला तुम्हाला सांगायला आवडेल की आजचा भाग खूप भारी आहे. तुम्ही आजचा भाग बघाच. जेव्हा तुम्ही भाग बघाल तेव्हा हसून हसून तुमचा पोट दुखेल, इतका भारी भाग आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इकडे आपली तुळजा रूम बघून रडत बसलेली असते. तिला तिच्या सगळ्या जुन्या आठवणी आठवत असतात. तिला आठवतं की आपल्या डॅडींनी सगळीच आपलं आठवणी जाळून टाकलेल्या आहेत. ती तिथे रडत असते. डॅडी तिची समजूत काढण्यासाठी तिच्या मागे मागे जातात. तेव्हा ती रडत असते. डॅडी तिच्या खांद्यावर हात ठेवतात आणि आपण हात जोडून माफी मागतो हे दाखवतात. तुळजा म्हणते की डॅडी तुम्ही कशाला माझी माफी मागताय. तेव्हा डॅडी म्हणतात की अगं पोरी, चुकलं माझं. तू गेलीस आणि माझ्या डोक्यात राग भरला होता. मनाला येईल ते मी केलं, पण आत्ता मला कळतंय की मी किती चुकीचा वागलो होतो. तुळजा म्हणते की डॅडी मी तुम्हाला कधी माफ करणार नाही. कशासाठी मी तुम्हाला माफ करू, तुम्ही सांगा ना मला. तुम्ही माझ्या आठवणी जाळल्या, श्राद्ध घातलं, माझी डिग्री जाळली. डॅडी तुम्ही फक्त माझी डिग्री नाही जाळली, माझी स्वप्न सगळं जाळून टाकलं. मी यासाठी तुम्हाला कधीच माफ करणार नाही असं म्हणून ती तिथून निघून जाते. डॅडींना पश्चाताप झालेला असतो. इकडे शत्रू छत्रीपाशी चांगला बोंबलत बसलेला असतो की आपला डॅडी किती नालायक आहे. ह्या डॅडीला काहीच कळत नाही. ज्या माणसाला तो मारायला निघाला होता तो आत्ता त्याचा पाय धुत बसलाय. छत्री ह्या सूर्याचा काटा मी काढणारच, पण मला असं वाटतंय की माझ्या डॅडीच्या डोक्यावर परिणाम झालाय असं म्हणून छत्री त्यांना समजावत असतात की शत्रू भैया तुम्ही शांततेत घ्या. जर कळालं डॅडींना की ह्यांनीच इज्जत वाचवण्यासाठी त्या सूर्याने लग्न केले, तुळजाचं तर दुसऱ्याबरोबरच पळून जाणार होती, तर सूर्याला त्या अजून डोक्यावर घेऊन नाचतील. शत्रू म्हणतो की छत्री हे आत्ता बोललाय, परत बोलायचं नाही काय, लक्षात ठेवायचं. त्याला धमकी देत बसलेला असतो. शत्रू पूर्ण प्लॅन करून बसलेला असतो. त्यांनी गोळ्या आणून ठेवलेल्या असतात. त्यांनी पोटबिघड्याच्या जुलाबाच्या गोळ्या सूर्याच्या ताटात मिक्स करायच्या ठरवलेल्या असतात. तो सगळ्यांचं जेवण झालं की सूर्याच्या आणि डॅडींचं ताट केलं की त्यात तो गोळ्या टाकणार असतो. सगळं जेवण झालेलं असतं. इकडे मालन तात्यांना आणायला गेलेले असते. पाणी ठेवते तेव्हा ते झोपलेले असतात म्हणून काही न बोलता तिथून जाते. तेव्हा तात्यांना भास होतो की आपली बहीण आलेली आहे म्हणून ते मालन थांब ना गं. तेव्हा ती आपली रडत सांगते की दादा माफ कर मला, तू एवढा आजारी होता पण मी तुला बघायला सुद्धा येऊ शकले नाही. ते दोघं बहीण भाऊ आपल्या छान गप्पा मारत असतात. सगळेजण बाहेर येतात. तेव्हा डॅडी आपल्या बायकांना सांगतात की आपल्या जावई बापूंसाठी चांदीची ताटं काढा बरं का. बायकासुद्धा म्हणतात की हो हो काढलेत ना. त्यांच्यासाठी चांदीचं ताट काढले आणि आपल्या शत्रूसाठी त्याला लागणारं काचेचं ताट काढलेलं. सगळेजण हसतात. सगळेजण आतमध्ये ताट करायला जातात. शत्रू हळूच जातो, त्यात गोळ्या मिक्स करतो. इकडे काजू पुड्याचा सुद्धा प्लॅन ठरलेला असतो की ह्या शत्रूच्या ढेच्यात गुंगीच्या गोळ्या टाकायच्या म्हणजे ह्याला चांगलीच भांग चढेल. पण होतं असं की दोघंसुद्धा पडतात आणि गोळ्यांची होते आदलं बदल. मग त्या छत्री सूर्याच्या आणि डॅडींच्या ताटात जातात. त्या जातात गुंगीच्या गोळ्यांनी, शत्रूच्या ताटात जाते जुलाबाची गोळी. हे दोघं जेवतात छानपैकी. शत्रू जेवत असताना ते सांगत असतो की शत्रू छत्रीला सांगत असतो की आता ते जेवतात. जेवताना चांगलं खुशाल खातील. मी फक्त वाट बघतोय ते कधी त्यांना एकदा बाथरूमच्या वाऱ्या करायला लागतात. ती पळून त्यांना बुडाखाली नुसता दूर निघल असं म्हणून ते इकडे मज्जा घेत बसलेले असतात. डॅडी आपल्याला सूर्य आणि तुळजाला जेवणासाठी रांगोळी काढलेल्या ताटात जेवायला बसवतात. पण डॅडींना गुडघ्याचा त्रास असल्यामुळे ते खाली बसू शकत नाहीत. सूर्य त्यांना आग्रह करतो की आपण सगळे सोबत बसू, पण डॅडी नको म्हणतात. तेव्हा डॅडी सांगतात की हो जावई बापू गुडघे दुखतात ते म्हणून नाही बसू शकत. तेव्हा सूर्या म्हणतो की डॅडी काही हरकत नाही, तुम्ही टेबलवर बसा, आम्ही खाली बसतो ना. डॅडी म्हणतात की नाही जावयाचा मान झाला पाहिजे ना, असं कसं. तरीसुद्धा सूर्या तयार करतो आणि त्यांना तिथं वर बसवतो. वर बसवून झाल्यानंतर सगळेजण जेवतात. सूर्याला तुळजाला हे डॅडींचं बदललेलं रूप बघून खूप आश्चर्य वाटत असतं. त्यांचं जेवण झाल्यानंतर डॅडी म्हणतात की जावई बापू चल आपण वर पान खाऊ, मज्जा करू, वर जरा फेऱ्या मारू, तोपर्यंत ह्या बायका मंडळी जेवतील. म्हणून ते सूर्याला घेऊन वर जातात. त्यांच्या गोळ्या हळूहळू काम करायला चालू झालेले असतात. इकडे तुळजा जेवताना आपल्या आईला विचारते की आई खरंच डॅडींचा स्वभाव बदलला आहे का गं. तेव्हा त्यासुद्धा सांगतात की हो बदलला आहे ना, खरंच अगं डॅडी खूप बदललेत.
ते पहिल्यासारखे नाहीत वागत. देव करो आणि त्यांची ही अशी बदल कायम राहू, असं म्हणून तुळजासुद्धा हसत असते. सूर्याने ज्या प्रकारे आपल्या आईंना सांभाळलेलं असतं त्यामुळे तुळजालासुद्धा खूप भारी वाटत असतं. ती तुळजाचे आभार मानते, सूर्याचे आभार मानते. डॅडी आणि सूर्यावर बसतात. ते दोघं बोलत असतात. त्यांना आता फुल ती भांग चढलेली असते. ते दोघं वेड्यासारखे बडबडतात. तेव्हा ते डॅडी आपले हात जोडून म्हणतात की जावई बापू, तुम्ही आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो, ही ना जावयाची जातले नालायक बघा. सूर्याला टेन्शन येतो. म्हणतो, डॅडी तुम्ही मला जावयाचं नालायक म्हटला. डॅडी म्हणतात की आहो ते बाकीचे जावई, तुम्ही नाही, तुम्ही चांगले आहात, तुम्ही माझ्या पोरीला सांभाळून घेता. आणि परत त्याचा अपमान करतात, बोलतात आणि अपमान करतात. परत सूर्या म्हणतो की डॅडी जाऊ द्या, झालं गेलं, चीक डमाडम डम करतात. तेव्हा डॅडी म्हणतात की नाही नाही जावई बापू, तुम्ही अर्धा मंत्र म्हटलाय, तुम्ही हा मंत्र कुठून काढला. तेव्हा सूर्या म्हणतो की हो मी ना काजूपुड्याच्या मोबाईलमधून हा मंत्र शोधलाय. तेव्हा डॅडी म्हणतात की हा अर्धा मंत्र आहे, मी तुम्हाला फुल मंत्र सांगतो. म्हणून ते काहीतरी वेगळंच बडबडत बसतात आणि ते दोघं त्याच्यावर वेड्यासारखे हसून नाचतात. पुढे त्या डॅडींना काय चढते आणि पुढे येतात आणि म्हणतात की जावई बापू, आता हे सगळं सेना आपली आहे, आपल्याला सगळ्या शत्रूंना ठार करायचं आहे. शत्रूंना म्हणजे माझ्या पोराला नाही तर माझ्या पोराचं साम्राज्य उद्ध्वस्त करचाल, असं सूर्याला सांगतं. आणि युगाचंच घोड्यावर बसल्याचे नाटक करून उड्या मारत असतात. त्यावर डॅडी म्हणतात की अहो जावई बापू तुम्ही पण या, तुम्ही पण या. म्हणून सूर्यासुद्धा त्यांच्या मागे जातो आणि त्यांना पकडून उड्या मारायला लागतात. ह्या दोघांना फुल भांग चढलेली असते, त्यांना कशाची शुद्ध राहत नसते. इकडे शत्रू खाऊन बाहेर येऊन वाट बघत असतो की नक्की ह्यांना कधी असर करणार गोळी, म्हणून तो बाहेर आलेला असतो. इकडे डॅड्यानी सूर्याने पूर्ण कहर माजवलेला असतो त्या भांगेच्या गोळीत. ते वेड्यासारखे वागत असतात. इकडे सगळं झाल्यानंतर ते दोघं खाली येतात. सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर ते त्यांच्याकडे बघतच राहतात. इथे लाखात एक आमचा दादाचा भाग संपतो. पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की शत्रू पोट बिघडून तो बाथरूमला जाऊन जाऊन हैराण होतो, त्याला उपसुद्धा राहत नाही. आणि इकडे सूर्या डॅडी पूर्ण घराला डोक्यावर घेऊन वेड्यासारखे नाचत असतात. तुळजा सूर्याला खूप सावरण्याचा प्रयत्न करते, पण सूर्य इतक्या भांग्याच्या नशेत असतानाच तो आपल्या तुळजाला मनातलं सांगण्याचा प्रयत्न करतो. तुळजा, मी लहान असल्यापासून, तुळजा म्हणते काय. तो असा बघत राहतो की तुळजाला तो डाऊट क्लिअर होतो आणि ती सूर्याकडे बघतच राहते. आजचा भाग खूप भारी होता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.